हे सगळे झाडं आहेत आणि यांच्यावर गाडी तर बघा. शब्दांमध्ये तर ह्या गोष्टी व्यक्त होऊ शकत नाही, बट येस, देयर इज वन मोर बिग ब्लेसिंग फॉर अस. हेलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे वर्षाचा पहिला दिवस. तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. आय होप हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाईल. माझ्यासाठी तर 2025 खूप अमेझिंग होतं. खूप छान छान मेमरीज मी क्रिएट केलेले. आय होप ते 2026मध्ये पण असेल. सो आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मी ब्लॉग बनवणार नाही असं तर होणार नाही. तर काय काय प्लॅन्स आहे, काय नाही आहे, हे सगळं पुढेच सांगेन. पण आता मी खाली चालली आहे तुम्हाला काहीतरी दाखवायला. सो लेट्स कम ऑन, लेट्स गो. अरे हे लॉक आहे का? तुमसे ना हो पाएगा. सो बाहेर जायची मला इतकी एक्साइटमेंट होती. डोर ओपन होत नव्हता. वाव, अँड यू कॅन सी वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्नोफॉलने सुरुवात झालेली आहे. सकाळपासून स्नोफॉल होतोय. आम्ही ऑलरेडी एक चक्कर मारून गेले, पण तेव्हा आम्ही ब्लॉग स्टार्ट केला नव्हता. आता मला खाली काही छोट्या छोट्या मुलांना बघून खूप इन्स्पायर झालं होतं खाली यायला, म्हणून पुन्हा आले आणि ब्लॉग स्टार्ट केला. तर इतकं सुंदर तुम्ही बघू शकता. ही जी लेअर आहे बर्फाची, ही खूप ठीक आहे, खूप जाड आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे काहीतरी चादर पसरली आहे बर्फाची असं वाटतंय. आणि आज फर्स्ट स्नो फॉल आहे, खूप छान वाटतंय. Come on. सो आम्ही चाललो आहोत खाली. म्हटलं जातं तर तुमच्याशी बोलते पण. तर खूप छान वाटतंय खाली येऊन. खरंच खूप मस्त वाटतंय. थंडी इतकी नाही आहे पण, हो ना. सो असं होतं, न्यू इयरचा ॲक्च्युली आमचा प्लॅन बनलेला होता. आम्ही काही कुठेतरी बाहेर जाणार होतो. म्हणजे बर्फ पडलं, मी घाबरली. बाहेर म्हणजे आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये, कारण वर्षाची सुरुवात आम्ही नेहमी मंदिरात जातोच प्रत्येक वर्षी. ह्या वर्षी पण प्लॅन होता, पण इतका स्नोफॉल होतोय. सो म्हटलं चला, घरी पण आपलं मंदिर आहे छोटंसं, तिकडे योगेशनी छान पूजा केली आहे. सो घरीच आम्ही असं केलं आणि कुठे बाहेर जात नाही आहोत. सो येस, असंच आज आहे. आणि काल रात्री 31st नाईटला आम्ही गेलो होतो सिटी सेंट्रल एरियामध्ये. आणि काय सेलिब्रेशन होतं. अमेझिंग. खूप इतकी लोकांची गर्दी. मला असं वाटत होतं फर्स्ट टाइम स्टॉकहोमचे सगळे लोक एकत्र जमले होते की काय. पण सगळे लोक सेंट्रल एरियामध्ये, ओल्ड टाऊनमध्ये एकत्र झाले होते. आणि तिथे खूप छान फायर वर्क होतं. तर इतके फटाके फुटले, इतके. तसं तर स्टॉकहोम खूप शांत आहे, स्वीडन खूप शांत आहे, बट फर्स्ट टाइम इतके फटाके फुटत होते. मला खूप छान वाटलं. आणि एवढी थंडी तर पाय पूर्ण आमचे एकदम असे फ्रीज झाले होते. बट छान एक्सपिरियन्स होता. रात्री आम्हाला खूप लेट झालं यायला, हातानी पाय दोन्हीही. सो चला आता बघूया इकडचे मुलं कसं एन्जॉय करतात स्नोला. खूप छान. हॅपी न्यू इयर योगेश. आता हे झाड आहे, यावरती पण कसं स्नो पूर्ण जमा झालाय. मस्त. कोणतं? हा, हे बघा, हे सगळे झाड आहेत आणि यांच्यावर गाडी तर बघा. भाई साहब, गाडीवर पूर्ण स्नो पडलाय. लो, सो अभी हम जा रहे हैं. Oh my God. Feeling like we are walking on ice cream. Happy New Year. Yogesh is writing Happy New Year here. बाद में चलो. Can see here सगळे जे मुलं आहेत इकडे असे जमलेले आहेत आणि खूप छान खेळत आहेत सगळेच. सर्वजण ह्या स्नोची वाट बघत होते. येस, लहान मुलं. येस, स्नो पडला काय की सर्वजण खाली आले. पेरेंट्सला घेऊन. येस. आणि आम्ही पण. माझ्याकडे नाहीये ना, बोर्ड नाहीये. वाव, व्हॉट अ फन ऍक्टिव्हिटी ना. खूप मस्त. व्हेरी नाईस. ज्याच्याकडे बोर्ड नाही येतो तसंच हे करतो स्लायडिंग. बट स्नोची क्लोथ्स असतील. बघा सगळे मुलं जे आहेत खूप छान असे खेळत आहेत. त्या मुलांना बघून बघा मयुरी पण कंट्रोल झालं नाही.
तर मयुरी पण इकडे खेळायला स्टार्ट केलंय. स्नो मध्ये खेळते. काय बनवते मयुरी? बनवत काही नाही अजून तरी, लेट्स सी. पण छान वाटतंय. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्या असं स्नोमध्ये खेळण्याचा. लास्ट इयर मी संपत आले तेव्हा आले होते स्वीडनमध्ये. इकडे क्रॅश झालेलं आहे. हे इकडे जुगाड बघा, ज्याच्याकडे बोट नाही तो कॅरी बॅगने स्लाइड करतोय. याला म्हणतात मजा. मयुरी खेळायची इच्छा होती. खूप इच्छा होते पण आमच्याकडे ते बोर्ड नाही आहे. सो अनफॉर्च्युनेटली अजून तरी नाही खेळतो. पण यांना बघूनच मला खूप मजा येते योगेश, ऑनेस्टली. व्हेरी नाईस. एकदम खूप छोटे छोटे मुलं आहेत, ते सुद्धा खेळत आहेत. चलो मैं कुछ तुमको दिखाती हूँ, आ जाओ. वाव, कोणीतरी बनवलंय हे. कोणीतरी इथे स्नोमॅन बनवून ठेवलाय आणि त्याला टोपी पण घातली मस्त. व्हेरी नाईस. नाईस नाईस. सो वॉट अ क्रिएटिव्हिटी. ह्या स्नोमॅनला जे नाक आहे ते कॅरेट टाकलं, गाजर आणि हा बेरीज आहेत. पण छान केलंय, मस्त. सो आता आय थिंक इकडे रेस लागणार आहे यांची. सगळेजण सोबत खाली जायला ट्राय करतायत. त्यांची कदाचित आता रेस असू शकते. 1 2 2 3 3 स्टार्ट. They're adjusting. नाही रेस नव्हती, ते ऍडजस्ट करत होते एकमेकांना. नाही, रेसच होती बट ती झाली नाही सक्सेसफुल स्टार्ट. सो स्नोफॉल पण चालू आहे बट साईडला ते असे काय बोलतात याला, रोड क्लीन करतात ते. रोड क्लीन करण्यासाठी हे जे मशीन्स असतात हे कंटिन्यू फिरत असतात. सो म्हणजे असं नाही की एकदा पडून देणार सगळं आणि मग नंतर त्याला क्लीन करणार. साईड बाय साईड ते क्लीन पण करतात. यू कॅन सी देअर. सो पहिल्या स्नोफॉलचा एक्सपिरियन्स घ्यायची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि या अगोदर तर हलका हलका स्नो झाला होता बट जो हेवी स्नोफॉल आहे तो आजपासून सुरू झालेला आहे. आणि ही जी ॲक्टिव्हिटी इकडे मुलं करत आहेत हे स्नोमध्ये सर्वच जण इकडे करतात, याला स्लेडिंग म्हणतात. आणि मला हे बघून तर खरंच खूप मजा आली. कधीतरी मी याचा एक्सपिरियन्स सुद्धा नक्की घेईल. सो मज्जा केल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत वरती. खरं अजिबात यायची इच्छा होत नव्हती पण इतक्या स्नोची आपल्याला सवय नसते म्हणून आम्ही आलेलो आहोत. आणि इतकं छान वाटतं, खरंच खूप मज्जा केली. मी तर फर्स्ट टाइम इतकं स्नोमध्ये एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आम्हाला लागलेली आहे भूक. तर जेवणात आज मी बनवलेलं आहे मस्त पनीर, कारण न्यू इयर आहे तर स्पेशल मेनू तर असायलाच पाहिजे. सो मी तुम्हाला दाखवते. इथे आहे मस्त पनीर टिक्का. वाव, छान दिसतंय. पोळी आणि ते आहे सॅलड. योगेशला खूप भूक लागली आहे, योगेश करताय घाई. सो आम्ही तर वरती आलो पण अजून पण तिकडं गर्दी तुम्ही बघू शकता. आमच्या हॉलच्या विंडोमधनं दिसतं तिकडं. तर आता तर आणखी गर्दी उलट वाढली आहे आणि अंधार पडलाय तरी पण बघा किती छान मुलं खेळत आहेत. सो मी योगेशला तेच म्हणत होते की आपण इतक्या लवकर वरती आलो बट ते छोटे छोटे मुलं अजून किती छान एन्जॉय करतायत. मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकी गर्दी मुलांची बाहेर बघितली नाही खेळताना जितके हे स्नोला एन्जॉय करतात. ऑनेस्टली खूप छान वाटतं हे सगळं बघून. ऑलराईट गाईज, आता झाली होती संध्याकाळ आणि स्नोमध्ये इतकं खेळून आल्यानंतर आम्हाला चहा घ्यायची भरपूर इच्छा झाली होती आणि त्यासोबत खारीसुद्धा खाणार होतो आम्ही. म्हणून माझ्याकडे ही एक पेस्ट्री शीट होती जी पफ बनवण्यासाठी मी आणली होती. त्यापासून खारी खूप छान बनते असं मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघितलं होतं. म्हटलं आज ते पण आपण ट्राय करूया. खूप इझी आहे यापासून खारी बनवणं. माझ्याकडे खूप कमी शीट उरलेली होती सो त्याच्यामुळे 6च खारी यामध्ये बनवू शकल्या. बस त्या शीटला आपल्याला खारीच्या शेपमध्ये जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला कट करायचं आहे आणि त्यावरून जस्ट थोडंसं बटर लावायचं आहे अँड दॅट्स इट.
तुम्ही पाहिजे तर यावरून जिरासुद्धा टाकू शकता, बट माझ्याकडे खूप कमी ऑलरेडी उरलेलं होतं आणि फर्स्ट ट्राय होता, सो मी नॉर्मलच ते खारी बनवत होते. त्यानंतर याला ओव्हनमध्ये 200 टेम्परेचरवर ठेवायचं आहे. जस्ट 15 to 20 मिनिट्स सफिशियंट आहेत. साधारण एक 20 मिनिटानंतर खारी बनवून रेडी झाली होती आणि खरंच खूप छान बनली होती. मला अजिबात एक्सपेक्ट नव्हतं की फर्स्ट ट्रायमध्ये छान बनेल. हां, बट थोडीशी जळाली पण आहे. फर्स्ट ट्रायमध्ये काहीच परफेक्ट बनत नाही असं मला वाटतं, बट इट्स ओके. तर थोडीशी जळाली होती, बट टेस्ट वाईज खरंच खूप छान झालेली होती आणि त्यासोबत चहा मस्त एन्जॉय केला. सो येस, असा होता आजचा आमचा दिवस. थोड्या वेळापूर्वीच आम्ही चहा खारी खाल्ली, तुम्ही पाहिली. मी फर्स्ट टाइम खारी बनवली होती, थोडीशी जळाली होती, बट फर्स्ट टाइम होतं, सो इट्स ओके. आणि वर्षाची सुरुवातच खूप छान स्नोने झालेली आहे. ॲक्च्युली मी खूप दिवसांपासून स्नोची वाट बघत होते, खूप जास्त एक्सायटेड होते मी स्नोसाठी. आणि फायनली तो आज न्यू इयरच्या दिवशीच पडलेला आहे. सो मला खूप छान वाटलं, खूप छान आम्ही खाली जाऊन एन्जॉयसुद्धा केला. जास्त काही आम्ही खूप प्लॅन केले नव्हते न्यू इयरचे, बट माझी इच्छा होती की न्यू इयरचा डे मी व्हिडिओ बनवायलाच पाहिजे, कारण लास्ट इयरसुद्धा मी बनवला होता. सो आय डीड, तुमच्याशी कनेक्टेड व्हावं म्हणून बनवला. म्हटलं थोडंसं गप्पाही मारूया, थोडंसं इंटरॅक्शन होतं या बोलण्यामुळे वगैरे. 2025 खूप छान गेलं. तर काय काय गोष्टी नवीन मी अनुभवल्या किंवा काय काय छान हॅपी मोमेंट्स होते, म्हटलं त्यावर एक रिकॅप टाकूया. सो इथे मी लिस्ट बनवलेली आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत एक जस्ट मेमरी रिकॅप करूया. तर फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आय केम टू स्वीडन इन 2025. वर्षाच्या सुरुवातीलाच ऑलमोस्ट फेब्रुवारीमध्ये म्हणजे मिड फेब्रुवारीला मी स्वीडनमध्ये आले होते. ती सगळ्यात वेगळी गोष्ट, हॅपी आणि म्हणजे खूप मोठा चेंज होता माझ्यासाठी इंडियामधून स्वीडनमध्ये येणं. सो दॅट इज वन थिंग. त्यानंतर एक्सप्लोर्ड सो मेनी प्लेसेस इन युरोप विद इन स्वीडन अँड सम अदर कंट्रीज ऑल्सो. आम्ही इथे स्वीडनमध्ये पण थोड्याफार प्लेसेस एक्सप्लोर केल्या आणि बऱ्याच साऱ्या कंट्रीजमध्ये आम्ही फिरलो. पॅरिस म्हणजे फ्रान्स, त्यानंतर नेदरलँड्स, इटलीचं एक सिटी केलं आम्ही मिलान आणि लेक कोमो. त्यानंतर फिनलँडचं एक सिटी केलं तुर्कू. आणि हां, येस, इतकंच. तर खूप छान वाटलं. शब्दांमध्ये तर ह्या गोष्टी व्यक्त होऊ शकत नाही, बट येस. नेक्स्ट स्पेशल थिंग इन अ फॅमिली इज अबाउट बेबी बॉयज बर्थ इन अ फॅमिली. योगेशचे जे मोठे दादा आहे, दादांनी बहिणींना एक छान क्यूट छोटासा तुमचा सेकंड बेबी बॉय झालेला आहे, आमचा नेफ्यू, जो की खूप 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 जास्त क्यूट आहे. सो येस, दिस इज द बिगेस्ट गुड न्यूज ऑफ 2025. त्यानंतर आय वॉन्ट टू हायलाईट अ व्हेरी स्पेशल अनदर थिंग, दॅट इज की मी खूप साऱ्या फॉलोअर्ससोबत कनेक्टेड झालेले आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, जे स्ट्रेंजर्स होते, त्यांनी मला इन्स्टाला फॉलो करून खूप छान ॲप्रिशिएट केलेले आहे आणि ते माझ्याशी ॲज अ फॅमिली किंवा फ्रेंड्स आता कनेक्ट झालेले आहेत. सो मला ते खूप छान वाटतं. सजेशन्स तुम्ही देत असतात, करत असतात, तर मला खूप छान वाटते ही गोष्ट. त्यानंतर सरप्राईज व्हिजिट टू इंडिया. आम्ही जुलैमध्ये सरप्राईज व्हिजिट प्लॅन केली होती, जी आमच्या कुणाला जायला नव्हती, फ्रेंड्स फॅमिलीला, आणि त्यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही दोन्ही फॅमिलीजसोबत खूप छान गुड टाईम असं स्पेंड केला. त्यानंतर ह्या वर्षी मी बुक रिडिंगला खूप मनावर घेऊन स्टार्ट केलेला आहे. सो येस, दिस इज अ गुड हॅबिट दॅट आय हॅव स्टार्टेड इन 2025. त्यानंतर स्वीडनमध्ये आल्यानंतर खूप सारे नवीन फ्रेंड्स झालेले आहेत, जे तुम्ही आमच्या व्लॉग्समध्ये बघत असतात. तर खूप छान इथे बाहेर ॲब्रॉडमध्ये राहून फ्रेंड्स सोबत असणं खूप खूप म्हणजे ब्लेसिंगच आहे एक प्रकारे. आम्ही लकी आहोत ह्या गोष्टीसाठी, कारण इकडे खूप एकटेपणा वाटतो, कुणी ओळखीचं नसतं तुमच्या. त्यात तुम्हाला इंडियन फ्रेंड्स तुमच्या अवतीभोवती असेल तर खूप छान. ऑलरेडी आमचे फ्रेंड्स इथे होते, इंडियात जे इंडियापासूनचे होते, आकाश, अक्षय, ते होतेच, बट अजून आमचे नवीन फ्रेंड्ससोबत ओळख झालेली आहे. इथे सुजाता, गजानन, त्यानंतर नेहा, अमित, सुप्रिया, अक्षयची वाईफ ती, आणि अजून पण काही फ्रेंड्स आहेत. सो ते आम्हाला भेटलेले आहेत. दॅट इज वन मोर बिग ब्लेसिंग फॉर अस. अँड स्टार्टेड हिटिंग हेल्दी. येस, आम्ही इथे आल्यानंतर भरपूर अशा हेल्दी गोष्टींवर फोकस केलेला आहे. इंडियामध्ये असताना वी नेवर इन टू हेल्दी फूड. ऑनेस्टली मला सांगायला काही वाटणार नाही, बट इथे आल्यानंतर आम्ही हेल्दी फूड्सचा मारा जास्त सुरू केलेला आहे आणि ही एक छान गोष्ट आहे. त्यानंतर दोघांनाही आम्हाला हेल्थवाईज इथे काहीच इश्यू झालेले नाही आहे. असं होतं ना की आपली कंट्री चेंज होते तर बरेच सारे प्रॉब्लेम्स होतात किंवा हेल्थचे रिलेटेड गोष्टी होतात, बट आम्हाला ऑनेस्टली असं काहीच झालेलं नाही आहे. इवन आल्यापासून आम्ही ज्या सगळ्या टॅबलेट्स घेऊन आले होते, एकाचीही आम्हाला गरज पडली नाही. सर्दी खोकला काहीच झालेलं नाही आहे वर्षभरामध्ये. सो येस, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत 2025मध्ये.
आणि आय होप 2026सुद्धा असंच अमेझिंग असणार, फुल ऑफ मेमरीज असणार, खूप छान आम्हाला एन्जॉय पण करायचं आहे. सो आय होप हे वर्ष आमच्यासाठी चांगलं असेल, शिवाय तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असेल. तर येस, या वर्षात मी नवीन नवीन व्हिडिओज बनवायचा नक्की ट्राय करेल, कन्सिस्टंट राहण्याचा नक्की ट्राय करेल. तर येस, असं होतं. तर हेच तुमच्यासोबत मला बोलायचं होतं. आणि तुम्ही पण माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवत जा, कारण ह्यामुळे मला कळतं की मी कुठे चांगली जाते, किंवा काही आवडत नसेल तरीही कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की मला काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत अजून व्हिडिओजमध्ये. अँड सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. बाय बाय.